महाराष्ट्र, मी ज्योती फणसे. ओमकारतर्फे कौशल्य आणि रोजगार या आपल्या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यामध्ये असलेलं कौशल्य ओळखून त्यातून रोजगार निर्मिती कशी करता येईल आणि त्या संदर्भात कोणकोणत्या क्षेत्रात काय काय संधी उपलब्ध आहेत याविषयीची सविस्तर चर्चा आपण या आधीच्या भागांमध्ये केलीच होती. मात्र आणि त्या अनुषंगानं ईमेल आयडी आणि SMS च्या माध्यमातून काही प्रश्न देखील आपण मागवले होते आणि याच पार्श्वभूमीवर आलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ओमकार फाउंडेशनचे मॅनेजर अनिल पोकळे आणि असिस्टंट मॅनेजर स्वप्ना वेर्लेकर. आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे. मागील भागात दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडे बरेच प्रश्न आले आहेत आणि प्रश्न विचारण्यासाठी प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळतोय. तर मी स्वप्नाला विचारते, जे सुरुवात करतोय आपण प्रश्न उत्तराला ना, स्वप्नाकडे विचारायचं आहे मला. पहिला प्रश्न जो आपल्याला SMS आणि मेल्सवरून आला होता तो असा आहे की सांताक्रूज येथील सुनील आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारला आपल्याला. ते 12वी पास झाले आहेत आणि त्यांना असं विचारायचं की तुमची शाखा कुठे आहे आणि त्यांना पुढे काय करता येईल, काय संधी आहे त्यांना. ओके, सगळ्यात पहिली ओमकार फाउंडेशनतर्फे आपले आभार. तर ते 12वी पास आहेत मिस्टर सुनील. तर ओमकारचा पत्ता सगळ्यात पहिली आहे ओमकार हाऊस, ओमकार E² सायन ईस्ट, मुंबई 22. ओके, तर 12वी पास आहात तुम्ही, पण तुम्ही आपली आवड आम्हाला लिहिलेली नाही आहे. ओके, तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही आमच्या वेबसाईटवर जा आणि तिकडे तुमचे सगळे डिटेल्स आम्हाला जर लिहून पाठवू शकता तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. त्याच व्यतिरिक्त आमच्याकडे 12वी पाससाठी CCTV टेक्निशियन, कम्प्युटर हार्डवेअर, रिटेल मॅनेजमेंट असे बरेच कोर्सेस आहेत. आता कोणत्याही चांगला ऑपॉर्च्युनिटी भेटण्यासाठी तुम्हाला इंग्लिश खूप महत्त्वाची गोष्ट असते, लिहिणं आणि बोलणं वगैरे. तर इंग्लिशचे पण आमच्याकडे काहीतरी कोर्सेस आहेत जे तुम्ही एनरोल करू शकता ज्याच्यात. आणि ओमकार फाउंडेशनतर्फे तुम्हाला 10,000ची स्कॉलरशिप पण भेटते. तर तुम्ही ती स्कॉलरशिपचं पूर्ण यूज करू शकता. हो, आणि त्याच व्यतिरिक्त आमचे सगळे कोर्सेस 2 ते 4 महिन्यांचे असतात. तर तुम्ही कोर्सेसमध्ये एनरोल होऊन त्याच्यानंतर तुम्हाला जॉब्स आणि चांगले दुसरे ऑपॉर्च्युनिटीज पण भेटू शकता. नक्कीच. सुनीलजींच्या प्रश्नांचं तुम्ही बऱ्यापैकी उत्तर दिलेलं आहे. मला अनिलजींना विचारायचं आहे, आपल्याला दुसरा जो एक मेसेज आला होता तो संतोष करंडे यांच्याकडून. त्यांना असं विचारायचं की त्यांच्या पत्नी आहे सरिता करंडे, ज्यांचं शिक्षण 11वी झालेलं आहे, त्या 11वी पास आहेत आणि परंतु तिला उत्तम प्रकारची नोकरी हवी आहे. तर त्यांचा असा प्रश्न की त्यात तुम्ही कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करू शकता. प्रथम ओंकारला संपर्क केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. उत्तम संधी आहेत. तुमचे मिसेस सरिता ह्या 11वी शिकलेल्या आहेत. संध्या अशा आहेत की साधारण 4-5 कोर्स मी तुम्हाला सांगतो की ज्याच्यात तुम्हाला नोकरी आता व्यवसाय करण्याची संधी आहे. उदाहरणार्थ खोट्या दागिन्यांचे अलंकार बनविणे, त्याच्यानंतर सहाय्यक परिचारिका म्हणून एक चांगला कोर्स आहे. जे नर्स होऊ शकत नाहीत, परिचारिका होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा चांगला कोर्स आहे. ब्युटी केअर हा बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स आहे. त्यानंतर बॅग बनविणे, किंवा शिवणकाम ही एक उत्तम संधी आहे. तर ह्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या संधीचा फायदा घेऊ शकता आणि याच्यात रोजगार आणि किंवा व्यवसाय करून आपण पुढे जाऊ शकता. सविस्तर माहिती हवी असल्यास आम्हाला तुम्ही संपर्क करा. आम्ही आपणास सर्व प्रकारची मदत करू. काही काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. धन्यवाद. नक्कीच. सविस्तर माहितीसाठी तुम्हाला कशाप्रकारे संपर्क करायचा, तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल तर तोही प्रेक्षकांना. आमचा SMS 54242 आहे, किंवा ईमेल आयडीवरती जा किंवा वेबसाईटवरती जा. आपण जर इथे राहत असल्यास तर आमच्या सायन ऑफिसमध्ये या. ओंकार हाऊस, ओंकार फाउंडेशन, ओंकार हाऊस, 6वा मजला, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, सायन पूर्व, मुंबई 22. इथे जर आपण आलात तर आम्ही फॉर्म भरून घेऊ. सोबत फॉर्म बरोबर आपण एक आधार कार्डची झेरॉक्स आणा, एक आपला फोटो आणा आणि तो भरल्यानंतर जिथे कोर्स चालू आहे तिथे आम्ही आपणास संपर्क करू आणि तिथे तुम्हाला पाठवू. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचा कोर्स करू शकता. नक्कीच. मला स्वप्नाकडे जायचं, स्वप्नाला विचारायचं आहे, जनरली 12वी पास किंवा BCom पदवीधारकांसाठी काही कोर्सेस आहेत.
हो, डेफिनेटली. तर 12वी पाससाठी जसं मी पहिले सांगितलं, आमच्याकडे भरपूर कोर्सेस आहे कम्प्युटर रिलेटेड, रिटेल मॅनेजमेंट, मार्केटिंग रिलेटेड कोर्सेस, CCTV टेक्निशियन, हे सगळे कोर्सेस आहेतच. पण पदवीधरांसाठी, ग्रॅज्युएटसाठी पण आमच्याकडे कोर्सेस आहेत, जे आहेत बँकिंग आणि फायनान्स रिलेटेड कोर्सेस आणि कम्प्युटर सर्टिफिकेशन, वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस पण आहेत. तर जे BCom पदवीधर आहेत ते हे कोर्सेसचा लाभ घेऊ शकतात. हे बीकॉम पदवीधरांसाठी झालं. मग IT क्षेत्रासाठी काही कोर्सेस आहेत आपल्याकडे? IT क्षेत्रासाठी पण आता जर तुम्ही कम्प्युटर रिलेटेड म्हटलं तर आमच्याकडे प्रोग्रॅमिंग म्हणजे लँग्वेजेस वगैरे जे असतात ते प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे कोर्सेस आहेत, कम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअरचे कोर्सेस आहेत. IT मधून थोडं डिफरंट आहे इलेक्ट्रॉनिक्स, तर त्याच्यात पण आमच्याकडे मेकॅनिक्स म्हणजे रिपेअरिंग, आपलं कम्प्युटर रिपेअरिंग झालं, मोबाईल रिपेअरिंग झालं, आणि त्याच व्यतिरिक्त आमच्याकडे होम अप्लायन्स रिपेअरिंग वगैरे हे पण सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. अवेलेबल आहे. नक्कीच. मला अनिलजींना विचारायचं की आपले काही प्रेक्षक आहेत ज्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारला होता की दादरमध्ये आपले काही ट्रेनिंग सेंटर्स आहेत का? दादरमध्ये एकूण 5 ट्रेनिंग सेंटर आहेत. बरं. पण कोणाला कुठची आवड आहे हे जर आम्हाला कळलं तर आम्ही त्यांना योग्य ठिकाणी पाठवू बरोबर शकतो. आणि त्याचबरोबर आम्हाला कळलं की त्याचं शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यानुसार आम्ही कोर्स देऊ शकतो. फक्त आमच्याशी संपर्क करा. ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला कळवा, आमचे फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला योग्य मदत करू आणि तुमचं भवितव्य कसं उभं राहील याची संपूर्ण आम्ही काळजी घेऊ. नक्कीच. अतिशय उत्तम असा संकल्प आहे खरं तर हा. एक आपल्याला मेसेज आलेला आहे, स्वप्नाला विचारायचं आहे. एक फोन मेसेज आला आहे आपला, ज्यांनी विचारलं आहे की त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आहे, मग त्यांना पुढे करिअरची काय संधी आहे? तर आता मेकॅनिकल डिप्लोमा केलेला आहे तर त्याच्यात चांगली नोकरीची तर ऑपॉर्च्युनिटी आहेतच. ओके, तर आम्ही त्यांना जॉबची मदत तर नाही करू शकणार, पण जर त्यांनी आम्हाला त्यांचे काही डिटेल्स पाठवले, त्यांचा CV पाठवला वगैरे, तर आम्ही त्यांना, जर आमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे अवेलेबल, तर ते आम्ही त्यांच्याबरोबर शेअर करू शकतो. त्याच व्यतिरिक्त जर त्यांना स्वतःला अपग्रेड करायचं असेल तर आमच्याकडे भरपूर कोर्सेस आहेत ज्यांनी त्यांनी एनरोल जर केलं स्वतःला तर ते त्यांना एक एज मिळेल त्यांच्या करिअरमध्ये, की फक्त मेकॅनिकल इंजिनियरच नाही पण त्याच्याबरोबर त्यांच्याकडे आणखीन पण वेगवेगळे स्किल्स आहेत जे त्यांना बाकीच्या मुलांपासून थोडं डिफरंट लेवलवर घेऊन जाऊ शकतो. तर ते आपण करू शकतो. बरं स्वप्न, काही महिला अशा आहेत ज्या गृहिणी असतात बेसिकली, मग अशा महिलांसाठी त्यांना जर त्यांचा विकास करायचा असेल तर मग काय सांगशील? हा एकदम चांगला क्वेश्चन आहे. ॲक्च्युली वुमेन एम्पॉवरमेंट आमचा एक फोकस एरिया पण आहे ओंकार फाउंडेशनचा. तर जर अशा काही लेडीज असल्यात जे आमच्याकडे मुंबईमध्ये राहतात, तर त्यांच्यासाठी आम्ही आमचे डिफरंट एरियाज आहेत, वर्ली, भोयवाडा, पार्कसाईट, माजसवाडी, इकडे आमचे वेगवेगळे कोर्सेस आता सध्या चालू आहेत. तर तिकडे आम्ही त्यांना त्या लोकेशनमध्ये आम्ही त्यांना घेऊन जाऊ शकतो आणि तिकडे घेऊन जाऊन त्यांना जे काही आवड असेल तर त्याच्यात त्यांना एनरोलमेंट करून देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त जर ते मुंबईच्या बाहेर राहतात तर तिकडे आपल्याला ऑफकोर्स त्यांना ईमेल करावं लागेल, त्यांचे डिटेल्स, ते कुठे राहतात, त्यांना काय आवड आहे वगैरे. omkar.foundation@omkar.com वर ईमेल करा आणि आम्ही तुम्हाला डेफिनेटली मदत करू. नक्कीच. अनिलजींना मला विचारायचं की बरेच जण असतं की त्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे, मात्र तरीही त्यांना काहीतरी करायचं असतं, काहीतरी करून दाखवायचं असतं, मग कशासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा? प्रथम शिक्षण कमी झालेल्यांनी ओंकार फाउंडेशनशी संपर्क केल्याबद्दल खरोखर आम्ही धन्यवाद आहोत त्यांचे. शिक्षण जे उच्च शिक्षित आहेत त्यांना कोणी नोकरी देईल, कुठे ते नोकरीला जाऊ शकतात, त्यांच्यासाठी भरपूर नोकरी आहेत. ओंकार फाउंडेशन हे विशेष करून जे शिकलेले नाही आहेत, 4वी 5वी शिकलेले आहेत, तिथून सुरुवात त्यांची झाली आहे, पण शिक्षण सुटलेलं आहे, अशांसाठी उभं करणं, अशांच्या 2 हाताला काम देणं आणि त्यांना सदृढ करणं किंवा त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं, हा मुख्य उद्देश आहे आमचा ओंकार फाउंडेशनचा. आणि त्या दृष्टीने आम्ही जोमाने कामाला लागलेलो आहोत. आणि बरेचसे असे कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ भुईवाड्यामध्ये ज्या महिला आहेत त्या आमच्या 5वी शिकलेल्या आहेत, अलंकार बनवून, खोटे अलंकार बनवून त्यांचं आजचं महिन्याचं उत्पन्न 10 ते 15 हजार आहेत. दुपारी जे झोपा काढत होत्यात, मुलं शाळेला गेल्यानंतर किंवा पती नोकरीला गेल्यानंतर जे घरी झोपत होत्यात, त्या स्वतःच्या पायावर उभं राहून आम्ही त्यांना सबलीकरण केलं आहे त्यांचं, आणि ते उत्तम प्रकारे 10 ते 15 हजार
कमवत आहेत हे भुईवाड्यातलं ज्वलंत उदाहरण आहे. बरोबर. आपण कधीही जाऊन तिथे आमच्या भुईवाड्याच्या साईटवर जाऊन परळला चौकशी करू शकता. आणि हे स्तुत्य कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि कमी शिकलेल्यांसाठी करत आहोत. अशाने ज्यांना कमी शिकलेल्यांचं शिक्षण कमी असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, जेणेकरून आम्ही तुम्हाला या बाबतीत पूर्ण मदत करू शकू. नक्कीच. खरं तर खूप मोठं आणि मोलाचं काम ओमकारतर्फे केलं जात आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणखी एक आपल्याला जो मेसेज आला होता त्यानुसार 49 व्यक्तीचं वय आहे आणि त्यांना काहीतरी करायचं. अनिलजी, तुम्ही काय मार्गदर्शन करा? 49व्या वर्षी पण तुम्ही जी जिद्द ठेवली त्याला माझा सलाम. अतिशय जिद्द आहे तुमच्याकडे, पण ही जिद्द सोडू नका. तुमच्यासाठी कोर्सेस आहेत, तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल, तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकाल, कुटुंब सांभाळून. काही अडणार नाही आहे. फक्त जिद्द सोडू नका. आमच्याशी संपर्क करा, आमच्याकडे या साईन ऑफिसला. आम्ही संपूर्ण मार्गदर्शन करायला तुमच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. फक्त आमच्याशी संपर्क करून कोणत्या परिस्थितीत जिद्द न सोडता जिद्दीने उभे राहा. आमची सर्वतोपरी मदत किंवा सर्व मदत आम्ही जातीने करू, याच्याबद्दल निश्चिंत राहा. नक्कीच. खरं तर आपल्याला खूप प्रश्न आहेत, आणखी खूप चर्चा देखील करायची आहे, पण इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपलं ओमकारतर्फे कौशल्य आणि रोजगार या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. जराही वेळ न घालवता आपल्याला चर्चेला सुरुवात करायची आहे. मी स्वप्नाकडे जाते आहे. स्वप्न, आपले जे प्रश्न आलेले आहेत ते अगदी मुंबई नाही तर मुंबईहून बरेच प्रश्न आलेत. पुण्यातील प्रेक्षकांसाठी पुण्यातील काही पत्ता किंवा तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा ते सांगा. पुण्यात आमचा काही पत्ता तर नाही आहे. आम्ही मुंबईच्या बाहेर काम करत नाही. मुंबईतच आमचं काम चालतं मोस्टली. तर जे हा प्रश्न पाठवलेला आहे ज्यांनी, तर त्यांना मला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला काही करायचं आहे स्पेसिफिकली तर तुम्ही मुंबईला येऊ शकता. आमच्याकडे 2 ते 4 महिन्यांचे कोर्सेस आहे. तुम्ही इकडे येऊन तुमची राहण्याची जर तुम्ही सोय करू शकलात तर इकडे येऊन तुम्ही कोर्समध्ये एनरोलमेंट घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स तुम्हाला जर काही मदत लागली, पुण्यात पण आमचे जर काही कॉन्टॅक्ट्स असले तर आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. इकडे पण आम्ही तुम्हाला काही पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही तर व्यवहाराची जे सगळे ऑपॉर्च्युनिटीज असतात ते पण आम्ही तुम्हाला नक्की देऊ शकता. नक्की. अनिलजी, आणखी एक विचारायचं आहे आपल्याला. आणखी एक मेसेज आला होता त्यानुसार ते जी व्यक्ती आहेत त्यांना नोकरीची अत्यंत गरज आहे, त्यांना पार्लरचा कोर्स करायचा आहे, पण काही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते करता येत नाही आहे, तर ओमकारतर्फे त्यांना काही मदत होईल का? नक्कीच मदत होईल. ओंकारशी संपर्क केल्याबद्दल प्रथम धन्यवाद. आणि पार्लरचा कोर्स करायचा तर ब्युटी पार्लर बेसिक आणि ॲडव्हान्स हे आम्ही दोन्ही महिलांना शिकवतो. आणि यासंबंधी आमचे कोर्स यापूर्वी पार्लेला, विक्रोळीला चालू आहेत, नंतर मजासवाडीत आम्ही चालू करतो आहेत, भुईवाडा परळला चालू आहेत. आणि हे सगळे कोर्स चालू असताना तुम्ही जर आमच्याशी संपर्क केलात तर याच्यामध्ये आम्ही चांगल्यापैकी, जर परिस्थिती तुमची कमी असेल तर शिष्यवृत्तीतून तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण करू शकता. आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क करावा लागेल किंवा साईन ऑफिसला यावं लागेल. ओंकार फाउंडेशनची तुमची भेट घ्यावी लागेल. शिष्यवृत्तीतून तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण करू शकता. तुमची जिद्द पूर्ण होईल. आमची सर्वतोपरी मदत तुम्हाला आहे. फक्त संपर्क करा आणि आपला उद्देश साध्य करा. नक्कीच आहे. स्वप्न, आणखी एक मेसेज आला होता. विशाल वर्डेकर आहेत, ज्यांना 7 वर्षाचा FMCGचा अनुभव आहे. त्यांना नाशिकमध्ये नोकरी हवी आहे. तसा त्यांनी प्रश्न विचारला, तर काय आहे त्या प्रश्नाचं निरासन करा? नाशिकवरून आम्हाला कॉल्स येतात, तर धन्यवाद. तर आमच्याकडे जसं मी म्हटलं, पुण्यात पण आम्ही मुंबईमध्ये काम करतो, तर आमचे सगळे कॉन्टॅक्ट्स, आमचे पार्टनर्स मुंबईमध्ये आहेत. हवेवर तुम्ही FMCGमध्ये तुम्हाला सेल्सचा एक्सपिरियन्स पण आहे, तर तुम्ही डेफिनेटली जर कोणत्याही जॉब वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला तिकडे स्वतःचे डिटेल्स घालून नोकरी तर भेटणारच. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही स्पेसिफिक कोर्सेस पाहिजे ज्यांनी तुम्ही स्वतःला अपग्रेड करू शकता, लाईक सेल्समध्ये काही कोर्सेस, नाहीतर त्याच्यातच FMCG सेक्टरमध्येच काही कोर्सेस जे छोटे छोटे अपग्रेड करू शकता तुम्ही स्वतःला, तर ते तुम्ही बॉम्बेला येऊन, मुंबईला येऊन तुम्ही हे करू शकता डेफिनेटली.
नाशिकमध्ये पण आमचे काही असे मोठे मोठे कंपनीज बरोबर आम्ही जसं टायअप केलेलं आहे, तर ते पॅन इंडिया पण काम करतात. तर आमच्या कॉन्टॅक्ट्सकडून जर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटली नाशिकमध्ये काही, तर आम्ही डेफिनेटली हेल्प करू शकतो. तर मी रिक्वेस्ट करते यांना की विशाल, प्लीज तुम्ही तुमचा CV आमच्या ईमेल ID वर पाठवा, omkar.foundation@omkar.com वर, आणि आम्ही डेफिनेटली तुम्हाला कॉन्टॅक्ट करून हेल्प करू. नक्कीच. इन जनरली अगदीच सर्वसामान्यांसाठी प्रश्न विचारायचा आहे की कोणी असे आहेत की ज्यांना तुम्हाला संपर्क साधायचा आहे, त्यांना तुमचा ईमेल ID, फोन क्रमांक आणि पत्ता तो सांगितला तर त्यांना तुमच्याशी कनेक्ट होणं खूप जास्त सोयीस्कर पडेल. करेक्ट. तर तुम्ही आम्हाला SMS करू शकता 54242 ओके. त्यावर तुम्ही काही पण तुमचे जे प्रश्न असेल तर ते तुम्ही आम्हाला लिहा. सेकंडली आमचा ईमेल ID आहे omkar.foundation@omkar.com. याच्यावर तुम्ही तुमचे सगळे प्रश्न आम्हाला ईमेल करू शकता. काही डॉक्युमेंट्स वगैरे जर तुमच्याकडे आहे, तुमचा CV वगैरे, ते पण तुम्ही आम्हाला पाठवू शकता. ह्या व्यतिरिक्त आमचा सायनचा ऑफिस ॲड्रेस आहे ओमकार फाउंडेशन, ओमकार हाऊस, ऑपोजिट ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, सायन चुनाभट्टी सिग्नल, सायन ईस्ट, मुंबई 22. अनिलजींना मला विचारायचं आहे की बरेच असे काही कोर्सेस आहेत, शॉर्ट टर्म कोर्सेस आपण त्यांना म्हणतो, तर आपल्याकडे तसे काही कोर्सेस उपलब्ध आहेत का? सर्वसाधारण आमचे हे कोर्सेस शॉर्ट टर्मचेच आहेत. बरं. साधारण 2 ते 4 महिन्याचे असतात आणि दिवसाला 1 ते 2 तासाचे असतात. बरं. आणि ते तुमच्या सोयीनुसार असतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोर्स निवडला तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्या कोर्सला जाऊ शकता. नोकरी किंवा कॉलेज सोडायची काही गरज नाही आहे. हे सकाळी किंवा रात्री उशिरा कोर्सेस आहेत आणि तुमच्या जवळ आहेत. दादरसारख्या सेंटरला जर तुम्हाला हे मिळालं तर सेंट्रल वेस्टर्न दोन्ही जवळ आहेत. बरोबर आहे. तर त्यामुळे तुमची नोकरी सोडण्याची, नोकरीवर गादण्याची काही गरज नाही आहे. हे सर्व करूनही तुम्ही कोर्स पूर्ण करून तुमचं आयुष्य तुम्ही उभं करू शकता आणि यासाठी आम्ही तुमच्या या कामाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहोत. आणि यातून तुमचं उत्पन्न दुगुणित झालं तर आनंद आहे आणि कुटुंब यातून तुमच्या ह्या दुगुणित उत्पन्नामुळे सुखी होऊ शकते. नक्कीच. स्वप्नाला विचारायचं आहे की आपण आता ज्या कोर्सेसविषयी आता जाणून घेतलं किंवा बॅचेसविषयी जाणून घेतोय, तर बॅचेसचं काही असं वेळ आहे ठराविक की काय वेळ असू शकते त्या बॅचेसची? तर मोस्टली आम्ही काय करतो की जे स्टुडंट्स असतात त्यांच्याशी बोलून जर आमच्याकडे 15 ते 20 स्टुडंट्सचा बॅच तयार झाला, तर आम्ही त्यांच्या सोयीनुसार की त्यांना त्यांच्या कॉलेजचं टायमिंग काय असतो, त्यांचं जॉबचं टायमिंग काय असतो, ते सगळे बघून त्यांना जे सूट होती टायमिंग, त्या टायमिंगला आपण बॅच चालू करतो. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांची एरिया, ट्रॅव्हल टाइम वगैरे ते सगळं बघून आपण एक साईट आणि लोकेशन आणि त्यांचं टायमिंग्स प्लॅन करू शकतो. हो हो हो. अनिलजींना विचारायचं आहे की बऱ्याचदा असे काही कोर्सेस जे आपण ज्या कोर्सेसविषयी म्हणतोय, प्रत्येक वयोमर्यादेसाठी आपल्याकडे कोर्सेस आहेत की प्रत्येक कोर्स आहे, कोणत्याही वयातला व्यक्ती येऊन तो कोर्स करू शकतो? बरोबर. हे म्हणजे ओंकार फाउंडेशनने कोर्स चालू केले आहेत. हे कमीत कमी 18 वय हे तर सरकारचीच नियम आहे. त्यामुळे 18 वर्षाखालील यांना कोर्स नाही आहे. पण 18 वर्षाच्या वर कोणतेही कोर्स ज्याच्यात तुम्हाला ज्या लाईनची आवड असेल तिथे कुठचे कोर्स तुम्ही घेऊ शकता. मग सुतारकाम म्हणा, AC मेकॅनिक म्हणा, वायरमन म्हणा, कलर पेंटिंग म्हणा, बिल्डिंग पेंटिंग म्हणा, कुठचेही कोर्स तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. पण 18 वर्षाच्या वर ते 40 वयपर्यंत. आणि त्यामुळे त्याच्यात तुमची आवड तुम्ही पुढे नेऊ शकता आणि आवडीसारखं जर काम मिळालं ना तर जीवनात त्याच्यासारखा आनंद नाही. नक्कीच, बरोबर आहे. मगाशी जसं आपल्याला एका मेसेज आला होता, 49 वय होतं त्यांचं, त्यांनाही काहीतरी करून दाखवायचं होतं. मग त्या अनुषंगानेच विचारायचं की सिनियर सिटीजन्ससाठी आपल्याकडे काही उपलब्ध आहे का कोर्सेस? अनिलजी. सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षाच्या वर. बरोबर आहे. थोडंसं हा प्रश्न कठीण आहे. त्या वयातही काहीतरी करून दाखवण्याची बऱ्याच जणांना ते उत्सुकता असते. पण जर त्यांच्या अंगात कलेची आवड असेल, जर त्यांना कला, आता उदाहरणार्थ खोटे दागिने बनवणे, हे असं काही नाही महिलांनीच करायला पाहिजे. पुरुष हे उत्तमपैकी आर्टिस्ट असू शकतात, असू शकतात ना, आहेत. तर ते एक कला अवगत केली तर तुम्ही घरी बसून हा कोर्स करू शकता. याच्यात काही अडचण नाही आहे. मी मगाशी म्हणालो की 10,000 ते 15,000 महिला कमवत आहेत, तर ज्येष्ठ नागरिक असतील तेही हे बनवून कमवू शकतात. फक्त आम्ही तुम्हाला इतकं चांगल्यापैकी त्याच्यात माहिती देतो की तुम्ही अगदी सहज तरून जाता त्याच्यामध्ये आणि तुमचं 10,000 ते 15,000 उत्पन्न दरमहा चालू होते. नक्कीच. आपल्याकडे आणखी काही, म्हणजे जसं कोणाला अगदी काहीच माहीत नाहीये त्या प्रेक्षकांसाठी आपल्याला सांगायचं आहे की आपल्याकडे कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत?
कोर्सेस म्हटलं तर भरपूर कोर्स आहेत. जवळजवळ 115 कोर्स आमच्याकडे आहेत. बरं. 50 सेंटर आहेत. 115 कोर्स आता वाचायचं म्हटलं तर इथे तितका वेळ नाही आहे. पण याचाच अर्थ असा आहे की तुमच्या मनात जो कोर्स आहे तो आमच्याकडे आहे. कुठचाही कोर्स तुम्ही मनामध्ये घ्या, आम्ही तो तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि त्यातून तुम्हाला प्रवेश देऊन त्यातून तुमचं उत्पन्न कसं पुढे जाईल हे बघू. ह्याच्याबद्दल निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाऊ. नक्कीच. याच्यात मी आणखीन एक ॲड करायला बघते की वेबसाईट जी आमची आहे www.omkar.com/CSR. तर CSRच्या पेजवर तुम्हाला आमचा स्किल ब्रोशर, ओमकार फाउंडेशनचा स्किल ब्रोशर आणि स्किल फॉर्म हे डाउनलोडसाठी अवेलेबल आहे. तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन जर डाउनलोड केले ते फॉर्म्स, तुम्हाला सगळे कोर्सबद्दल डिटेल माहिती, म्हणजे वयची काय अट आहे, तुम्हाला किती स्कॉलरशिप अमाऊंट भेटेल, तुम्हाला सेंटर्स कुठे आहे, सगळं काही हे डिटेल्स कोर्सबद्दल तुम्हाला तिकडे भेटेल. तर तुम्ही ते वाचून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर. नक्कीच. याच अनुषंगाने विचारायचं मला की एखादे कोर्सेस जेव्हा आपण करतोय त्यानंतर ते कोर्स कंप्लीट झाल्यानंतर त्याचं काही सर्टिफिकेट्स आपल्याला मिळतात का? मग ते सर्टिफिकेट्स मिळण्याचा काय कालावधी आहे? तर सर्टिफिकेट्स ऑफकोर्स आमचे सगळे जे कोर्सेस आहेत ते गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड, गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस आहेत. आमचे जे टायअप्स आहेत ते PMKVY NULM अंतर्गत आहेत. तर हे सगळे सर्टिफिकेट्स गव्हर्नमेंटचे, जसं तुमचा कोर्स संपला आणि तुमची एक्झाम्स जे असतात ते सगळे झाले की त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट्स भेटेल. त्याचं तुम्ही विचारलं की कधी भेटू शकते ते. ती कालावधी युजली ती विदिन कोर्स संपल्याच्या विदिन 1 वीक 2 वीक्स तुम्हाला तुमचे रिझल्ट्स भेटतात आणि त्याच्यानंतर तुमची सर्टिफिकेट पण भेटते. ह्याच्यात मला आणखीन एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही कोर्समध्ये एनरोल करता, तुम्ही मिनिमम रजिस्ट्रेशन फीज पे करून एनरोल करता, जी 500 रुपये ते 1500 रुपये असते. तर जेव्हा तुमचा कोर्स संपतो आणि तुम्हाला सर्टिफिकेट भेटते तेव्हाच आम्ही तुमचे हे पैसे पण रिटर्न करतात, ते रिफंड करतात. तर मी बोलू हा, काय? बोला. हा कोर्स आम्ही म्हणतो फ्री आहे तरी आम्ही म्हणतो की 500 रुपये तुम्ही भरा. ह्याच्यामागे उद्देश एवढाच आहे, हा आमचा अनुभव आहे. आम्ही पहिले फुकटच कोर्स ठेवले होते, पण कोर्स फुकट ठेवल्यानंतर एक त्या कोर्सला न जाणे, कारण फुकटची किंमत नाही, फुकटच्याला मोल नसते. आणि जर चुकून तो गेलाच तर इतर जे त्याचे शिकणारे त्याच्याबरोबर मित्र किंवा कोण असतील त्यांना ते बाहेर काढतात. चला आपण बाहेर जाऊया, कसला कोर्स करतो, कारण फुकट दिलाय. म्हणून आम्ही काय केलं की 500 रुपये तुम्हाला शुल्क ठेवलं आहे. जे शुल्क तुम्ही पास झाल्यानंतर सर्टिफिकेट आम्हाला आणून दाखवा. सर्टिफिकेट दाखवल्यानंतर आम्ही त्याचे ते 500 रुपये भरलेले परत करतो त्यांना. म्हणजे 500 रुपये भरले म्हणून निदान ते विद्यार्थी क्लासला जातात आणि कोर्स पूर्ण करतात. ते एकूणच काय तर क्लासला यावं आणि स्वतःमधलं गुणवत्ता ओळखून पुढे जाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. त्यासाठी ओमकारचा एक छोटासा प्रयत्न करा. तर खूप वाखाणण्याजोगा प्रयत्न ओमकारकडून केला जातोय. आणि ओमकारतर्फे कौशल्य आणि रोजगार या विशेष कार्यक्रमामध्ये ओमकार फाउंडेशनचे अनिल पोकळे सर आणि स्वप्ना वेर्लेकर इथे आले आणि खरं तर खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, प्रश्नांची उत्तरं दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि याच कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.